नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, पहिले आपण रेणुका देवीचं दर्शन मंगळवारी घेत असतो. तर परत आम्ही एकदा निघालो रेणुका देवीला चांदोडला. तर मी आहे, आपली छोटी दिदी शुभांगी आणि रत्ना आहे, असे आम्ही तिघंजणं आपली गाडीवर जाणार आहे. हे आपलं घर, हे आपली शुभांगी दिदीवर राहिली, हे आपली गाडी. चला मग थेट तिकडं जाऊ. मग मनमाडला पोचून आता चालू आहे, चहा प्यायला थांबलो होतो. आता मनमाडला पोचलो आम्ही. आता इकडून पण आता 20 किलोमीटर अजून, त्यानंतर आम्ही पोचणार. फायनली आम्ही आता पोचलो आहे रेणुका देवीला. आता आम्ही भाजी भाकरचं नैवेद्य पण आणलं आहे. आपली शुभांगी दिदी पण सोबत आहे. तर खाली जाऊ, फ्रेश वगैरे होऊ आणि जाऊ मग दर्शनाला. तर मंदिराकडं आलो आम्ही आणि आता रत्नाची चालू आहे आता तयारी. इकडं उन्हाळ वगैरे होता, आम्ही हातपाय वगैरे धुवून घेतले आणि आता जायचं आहे मंदिराकडं परत. वटीभरांचं सामान वगैरे आम्ही घेतलं आहे. आता चाललो आहे आता मंदिरामध्ये. ऐत करू लाग. फायनली आता मंदिरामध्ये पोचलो होतो आम्ही. लवकरच आईच्या मूर्तीजवळ आम्ही जाणार आहे. इथे काही रत्नानी नैवेद्य वगैरे घेतला आणि परत ओटीभरांचं सामान पण आहे. फायनली दर्शन झालं आमचं आणि रत्ना ठेवलेली आता नैवेद्य. आमचं दर्शन झालंय मित्रांनो. पण शुभांगी दिदी आहे ना, एवढं ऊनमध्ये पण चप्पल घेऊन नाही आली. घरी चप्पल ठेवले त्याने, पण एवढ्या ऊनमध्ये चप्पल घेऊन नाही आले ते. चला जायचं का? चला मित्रांनो, आता फायनली आता आमचं दर्शन झालं आहे आणि आता आम्ही थेट निघालो आता घरी. मनमाडला किंवा दोगावला थांबू आता नाश्ता करण्यासाठी. रत्ना पण रेडी झाली, आपली शुभांगी दिदी पण बसली. चला आता जाऊ. आम्ही आलो आता मनमाडला आणि शुभांगीला आता भूक लागली आणि मला पण लागली, त्याच्यामुळे आम्ही थांबलो आता नाश्ता आणि जेवण करायला. काय खायचं? हा, काय खायचं? तिला नाही काय खायचं, उपवास आहे तिला. फायनली आता मित्रांनो घरी आलो आहे. ही आपली शुभांगी दिदी. आता उन्हात खूप थकून गेलो आता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.